आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे काय ताई, तुम्ही कुठे निघालात? आजी हो, आम्ही आल्यापासून या घरावर संकटांवर संकट येत आहेत हो. यशोधरा मॅडम बरोबरच म्हणत होत्या, आम्ही या घरातून गेलेलंच बरं आहे. नाही हो, कदाचित त्यानंतरच या घराला शांतता लाभेल. आराध्या, हे काय, तू काय घर सोडून चालली आहेस? डॅड, ज्या घरात श्रेयस आणि मम्माचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर मी कशी राहू या घरात? म्हणजे काय झालंय तरी काय? त्या टेंडरमुळे एवढं सगळं? फक्त टेंडरमुळे नाही डॅड, त्यापेक्षा वाईट काहीतरी झालंय आणि यावेळी संशय माझ्या चारित्र्यावर घेतला गेलाय. अरे पण तुझ्या चारित्र्यावरती संशय घेण्याची हिंमत आहे कोणाची? माझ्या नवऱ्याचीच. श्रेयसनेच माझ्यावर संशय घेतलाय म्हणून मला एक क्षणही या घरात थांबायची इच्छा नाहीये. चला इथून. एक मिनिट श्रेयस, तू खूप मोठी चूक करतोयस. तू वारंवार आराध्यावरती संशय घेतोयस. अरे आराध्या अशी मुलगी नाहीये, तिच्या मनाचा तरी विचार कर. हेच का तुझं प्रेम? प्लीज डॅड, मला परत परत तो विषय काढायचा नाहीये आणि आता कुणीही श्रेयसला या बाबतीत समजावून सांगण्यातही अर्थ नाहीये. त्याला स्वतःला या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. प्लीज आपण जाऊया इथून. श्रेयस हे बघ, खूप मोठी चूक करतोयस तू. आराध्याने सांगितलं ना की तू केलेल्या चुकीची जाणीव तुलाच व्हायला हवी. आराध्या बेटा, तुझं लग्न झालं, तू या घरी आलीस, सासरी आलीस, याचा अर्थ माहेरचे दरवाजे तुला बंद झाले असे नाही. या घरावर तुझा आजही तितकाच हक्क आहे जितका आधी होता. कळलं? चला. थांबा. कुणी कुठे जायची गरज नाहीये. आराध्या बाळा, तुझ्यावर एवढे आरोप झाले पण त्यातला एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही. काही लोकांनी आरोप केले, ते कसे तोंड घशी पडले हे पाहिलंच ना तू. टेंडरच्या बाबतीतला मोठा खुलासाही झाला. अगं बाळा, तर तुझ्यावर एकही आरोप नाहीये, मग हे घर सोडून तू का जातेस? रिअली अरविंद, पण मग निखिलचं काय? आता त्याचं काय? अजून जे काही होतं ते झालं की क्लिअर मगाशीच. आणि तुला एवढाही संशय वाटत असेल ना तर त्या निखिलला सांग आराध्याकडून राखी बांधून घ्यायला. मला कोणालाही काहीही प्रूव्ह करायचं नाहीये. श्रेयसला जर माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर तो ठेवेल. माझा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी मला कुणालाही राखी बांधायची गरज नाहीये. आणि कुठल्याही परीक्षेशिवाय जर श्रेयसने माझ्यावर विश्वास ठेवला तरच मी या घरात परत येईन. माझा निर्णय झालाय. चला डॅड. आराध्या थांब. थांब. श्रेयस, तू काय करतोस? अशी जाऊ नकोस. बघ आराध्या, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास नाहीये, खरं सांगतोय, पण पूर्ण संशयही नाहीये. आणि अशा परिस्थितीत तुला घरातून बाहेर जाऊ देणं मला योग्य वाटत नाही. हे बघ, एक संधी हवी आहे, तुला नाही मला. तुला समजून घेण्याची, खरं काय आहे ते जाणून घेण्याची. मला वाटतं आपण
आपल्या रिलेशनला थोडासा वेळ देऊया आणि मग काय ते डिसिजन घेऊया. तू काय बोलतोस, तुला कळतंय का? अरे आता या मुलीने राखी बांधायला नाही म्हटलं. जर हिच्या मनात काही नसतं तर हिने राखी बांधली असती, किमान हो तर म्हणाली असती. आर यू गेटिंग इट? नाही मम्मा, ते सगळं नॉनसेन्स आहे. आणि खरं काय आहे ते एक ना एक दिवस समोर येईलच. पण खरं सांगू का मम्मा, माझं मन सांगतंय की आराध्या असं नाही करणार. ती मला कधीच फसवणार नाही. श्रेयस, एक मिनिट. यू रिअली आउट ऑफ युअर माइंड राईट नाउ. तुला कळत नाही तू काय बोलतोयस? अरे तू तुझ्या डोळ्याने जे पाहिलंस, तू तुझ्या कानाने ऐकलंस, तरी सुद्धा तू हे सगळं करतोयस आता पुन्हा? मम्मा, आता इथे जे जे काही घडलं त्यानंतर मी पूर्णपणे आराध्यावर अविश्वास दाखवणं मला पटत नाहीये. खरं काय आहे ते मी माहिती करून घेईनच, ते मला घ्यावंच लागेल. हे बघ आराध्या, मी एक सामान्य माणूस आहे. माझ्या डोळ्यांना जे दिसलं, मी जे वाचलं, जे बघितलं, त्यावर मी विश्वास ठेवला. माझा गैरसमज झाला आणि त्यात मी पॅनिक झालो, वेड्यासारखा रिॲक्ट झालो. मी या सगळ्यात तुला खूप हर्ट केलंय. मला याची जाणीव आहे. and I'm extremely sorry. Great. श्रेयस, हे बघ, तू मोठी चूक करतोयस. मम्मा प्लीज. हे बघ आराध्या, माझ्या मनातून पूर्णपणे संशय गेलाय असं मी म्हणणार नाही. पण मला वाटतं आपण आपल्या नात्याला एक संधी देऊच शकतो. त्यामुळे प्लीज तू अशी घर सोडून जाऊ नकोस. आमशील ना? श्रेयस, आय थिंक इट्स अ राईट डिसिजन. लवकरच तुला कळेल खरं काय आणि खोटं काय. बरं, येऊ मी? ताई, तुम्ही सुद्धा आता कुठेही जायचं नाही. हा, पण आजी, आमच्यामुळे तुम्हाला आणखी त्रास नको हो. काकू, हे बघा, या घरात जे काही घडलं त्यात तुमचा दोघांचा काहीच दोष नाहीये. त्यामुळे प्लीज तुम्ही असे घर सोडून जाऊ नका. अक्षय, प्लीज त्यांचं लगेज आतमध्ये ठेवून दे. येस शुअर. तुमच्याशी वैर घेतायत, सोडणार नाही. त्या आराध्याला पण नाही, त्या निखिलला पण नाही. माय डिअर सासूबाई, अशा एकटाच काय बडबडताय? वेडबीड लागलं की काय? ए, शट अप! राग आलाय तुम्हाला? पण कसला राग आलाय? मी गेस करू का? मला घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला नाही म्हणून, की श्रेयसने तुमचं ऐकलं नाही म्हणून? पण मला ना खरंच तुमची खूप काळजी वाटते. म्हणजे या वयात हे असं राग करणं, चिडचिड करणं आणि तुमचं बीपी हाय झालं तर? ए, डाऊन मार्केट मुलगी, तुझ्याकडनं ऍडवाइस घेण्या इतपत वाईट दिवस अजून आलेले नाहीयेत आमचे. येतील. एवढं मॅनिफेस्ट करताय म्हटल्यावर लवकरच येतील. आराध्या, तुम्हाला नाही वाटत का मी तुमच्या आयुष्यात आल्यापासून तुमचं बॅड लक सुरू झालंय? राईट? आमचं नशीब आम्ही स्वतः ठरवतो. एक डाव जिंकलीस म्हणून हुरळून जाऊ नकोस. एक डाव हरलो याचा अर्थ पूर्ण खेळ हरलो असा होत नाही. मी तुम्हाला एक फिलॉसॉफी सांगू का? म्हणजे शून्य आणि वर्तुळ. शून्य म्हणजे झिरो आणि वर्तुळ म्हणजे सर्कल. आता दोन्ही दिसायला सेम असतात, पण त्यांच्यात खूप मोठा फरक असतो. शून्य हे नेहमी एकटं असतं आणि वर्तुळात आपली माणसं. कळलंच असेल तुम्हाला शून्य कोण आणि वर्तुळ कोण ते. हेच शून्य जेव्हा आकड्यांपुढे लागतात ना, तेव्हा माणसाचं नशीब बदलून जातं. हे विसरू नकोस. नशीब बदलायला शून्य होणंच गरजेचं नाहीये. रादर आपलं नशीब आपण स्वतः बदलू शकतो. मी काहीही विसरले नाहीये आणि तुम्ही लक्षात ठेवा,
मी एक डाव जिंकले याचाच प्रॅक्टिकली दुसरा अर्थ काय होतो माहितीये? तुम्ही एक डाव हरलात. सो सॅड. खूप लहान आहेस तू आराध्या. तुझं जेवढं वय आहे ना तेवढा अनुभव आहे आमच्या गाठीशी. आता हेच बघ ना, जिंकली आहेस तू, पण चर्चा आमच्या हरण्याची सुरू आहे. यातच सगळं आलं नाही का? तुम्हाला माहितीये का, एक छोटीशी मुंगी असते पण ती एवढ्या मोठ्या हत्तीला मारू शकते. आणि एक छोटीशी ठिणगी पूर्ण जंगलात आग सुद्धा लावू शकते. प्रश्न लहान आणि मोठा असण्याचा नाही, प्रश्न आहे हरणं आणि जिंकण्याचा. आणि तुम्ही तर माझ्या फेवरेट सासूबाई आहात, म्हणून तुम्हाला सांगते, आपल्याला जिंकण्याची मजा केव्हा येते? जेव्हा कुणीतरी आपल्या हरण्याची आतुरतेने वाट बघत असतं तेव्हा. राईट? ओव्हर कॉन्फिडन्स. आम्ही नेहमी म्हणतो आराध्या, तुला मारक ठरणारी एकच गोष्ट आहे, तुझा ओव्हर कॉन्फिडन्स. आता आम्ही काय सांगतोय ते नीट लक्षात ठेव. मान्य आहे, आज नाही आम्हाला तुला घराबाहेर काढता आलं, पण ते जे पॅकिंग केलंयस ना, अनपॅक करू नकोस हा. आज नाही तुला घराबाहेर काढता आलं, पण वेळ काही सांगून येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्यावर वेळ आम्ही काही सांगून आणणार नाही ना. गाठ आमच्याशी आराध्या, आमच्याकडे बॅकअप प्लॅन कायम तयार असतो. बॅकअप प्लॅन? नाईस. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, A to Z सगळे प्लॅन्स करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरातून आणि श्रेयसच्या आयुष्यातून तुम्ही मला कधीही बाहेर काढू शकणार नाही. हवं तर ट्राय करून बघा माय डिअर सासूबाई. ऑल द बेस्ट. आराध्या, पंख फुटलेत तुला, पण नाही तुझे पंख छाटले तर नावाची यशोधरा सरनाईक नाही. Do you understand? You better understand. आपल्या आराध्यावरची संकट कधी एकदा संपतील ना असं झालंय मला. होईल का सगळं नीट? झालीये ना आता सुरुवात. हं? तू उगीच काळजी करत बसतेस. आई अगं किती वेळ. आई आई आज इतकं शांत आणि रिलॅक्स वाटतंय ना, काय सांगू तुला. तू काही सांगायची गरजच नाहीये, तुझ्या चेहऱ्यावरनं सगळं दिसतंय. आरू बेटा, आज एक लढाई जिंकलीस तू. म्हणूनच खूप हलकं वाटतंय बाबा. अगं वाटणारच. एवढे दिवस मी पाहते ना, तुझी केवढी घालमेल चालली होती ग. आणि वरती त्या यशोधराबाईंचं टेन्शन. तू काही सांगितलं नाहीस ना तरी मला सगळं कळतं. मी आई आहे तुझी. आणि बरं नशीब तो निखिलही आज आला आणि रत्नपारखी भाऊजी सुद्धा अगदी वेळेवर आले. हो, बट सिरियसली मला सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आवडली माहितीये? श्रेयस भाऊजींनी जो स्टँड घेतलाय ना तुझ्यासाठी, तो. खरं तर या सगळ्यात मला तो कधी चुकीचा वाटलाच नाही. त्याच्या जागी तो नेहमीच बरोबर आहे. हो ना. त्या यशोधराने किती वेळ त्यांना भडकवायचा प्रयत्न केला, किती वेळा तर सांगत राहिला की तू कशी खोटी आहेस, चुकीची आहेस. बट त्यांनी त्यांचा स्टँड कायम ठेवला. म्हणूनच आज असं एकाएकी 10 हत्तींचं बळ आल्यासारखं वाटलं. आणि असं वाटलं अशी एक काय 10 यशोधरांशी मी लढू शकते. अगं असंच असतं. देव ना आपली खूप कठीण परीक्षा बघत असतो, पण मार्गही तोच दाखवतो. आणि एक लक्षात ठेव, मार्ग कितीही कठीण असला ना तरी नेहमी सत्याचाच विजय होतो. हो बाबा,
माझा या गोष्टींवर आधीपासूनच खूप विश्वास होता, पण आज अजूनच वाढलाय. सत्य एक ना एक दिवस सगळ्यांसमोर येतच. आराध्या, आता कसं वाटतंय तुला? बेटर. गुड. तू आता जास्त स्ट्रेस घेऊ नकोस प्लीज. हो. आराध्या, तुला राग येणार नसेल तर एक विचारू? मला माहितीये तुला काय विचारायचंय. कसं काय? तूच म्हणालास ना राग येणार नसेल तर विचारू का? यातच सगळं आलं नाही का? बघ, मला तुला हर्ट करायचं नाहीये. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की म्हणजे तू आणि निखिल कॉलेज पासून फ्रेंड्स आहात का? हो. म्हणजे तेव्हापासूनच? श्रेयस प्लीज आत्ता हा विषय नको. योग्य वेळ आल्यावर तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन, पण आत्ता नको प्लीज. ठीक आहे, आय एम सॉरी. तू पण झोप आता जाऊन. 3-4 दिवस या सगळ्या प्रकरणामुळे झोपली नसशील तू. तुझा चेहरा सांगतोय तसं. असं काही नाहीये. तुला माहितीये ना, तू काही बोलायच्या आधीच तुझे डोळे सगळं बोलून मोकळे होतात. तुझंही काही वेगळं नाहीये. तू पण झोपला नाहीयेस. तुला पण आरामाची गरज आहे. आणि श्रेयस, तू लगेच कुठला डिसिजन घ्यावा असं मी नाही म्हणत आहे. म्हणजे तुला हवा तेवढा वेळ घे, पण जोपर्यंत तुझ्या मनातून सगळ्या शंका जात नाही तोपर्यंत आपण नको बोलायला या विषयावर. आणि काय? आणि बायको म्हणून तू माझ्यावर कुठल्याही गोष्टी लादल्या नाही किंवा नेहमी माझा विचार केलायस म्हणून मी हे सगळं नाही करत आहे. पण खरंच जोपर्यंत तुला असं वाटत नाही ना की तुझे सगळे डाऊट्स क्लिअर झाले, तुझ्या मनातले सगळे संशय मिटले, तोपर्यंत मी या रूम मध्ये येणार नाही. मी इशिताच्या रूम मध्ये झोपे. नाही, असं काही करायची गरज नाही आहे. तू या रूम मध्ये तुला हवं तेव्हा येऊ शकतेस आणि या रूम मध्येच झोपू शकतेस. माझ्या परमिशनची काही गरज नाहीये. खरंच. ठीक आहे, थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. काम झालं? नक्की नक्की नीट काम केलं ना? हो ताई. बरं, आई उठली? आई ते ताज्या घडामोडी वाचत असतील लॉन मध्ये. ओके.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झाली का आंघोळ बिंघोळ? नाही, आता चालले आंघोळीला. आंघोळीला चाललीस? ओके. अगं आई, ते गिझर बिघडलंय तुझ्याकडचं. काय? डोंट वरी, गरम पाणी पाठवते. अरे देवा. अगं डोंट वरी, मी पाणी पाठवते गरम करून. बरं बरं. संजय, आराध्या येईल, ती आल्याबरोबर सांगायचं की आज नम्रता येत नाहीये. ओके. गुड मॉर्निंग. ओ गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आईसाठी फुलं घेऊन चालली का? हो. नाईस नाईस नाईस. आज काय नवीन प्लॅन? आज काही नाही. कॉफी घेणार? घेतली ऑलरेडी. थँक्यू. ताई नम्रता आज येणार नाही म्हणते. येणार नाही म्हणजे? तिला सांग म्हणावं थोडा वेळ येऊन जा. आईच्या रूम मधला गिझर बिघडलाय. आता तिला गरम पाणी नाही मिळालं तर परत ती आरडाओरडा करेल. हो हो, फोन करतो मी. काय झालं मम्मा? आईच्या रूम मधला गिझर बिघडलाय. तिला वेळेत गरम पाणी नाही मिळालं तर यू नो हाऊ शी इज. डोंट वरी, मी नेऊन देते त्यांना. तू म्हणजे पातेलं ठेवलंय तिथे, फक्त गरम करून आईला द्यायचंय. नेते मी. डोंट वरी. Sure. येस. Lovely. मी बोलतो.